हॅलो, आज मी माझ्या नातीबरोबर एका खेळण्याच्या दुकानामध्ये आलेलो आहे। या खेळण्याच्या दुकानाची जर व्याप्ती बघितली तर जवळजवळ 30 गुंठ्यामध्ये हे शॉप आहे। सर्व प्रकारची खेळणी या ठिकाणी आपणाला पाहावयास मिळतात। माझ्या त्याचप्रमाणे त्यांना लागणारी काही शाळेच्या वस्तूही या ठिकाणी मिळतात। काही अँटिक बॉक्सही या ठिकाणी आहेत। साधारणतः या बॉक्सची किंमत 1000 रुपये आहे। तो घेण्याचा माझा मानस आहे। या दुकानामध्ये सर्व प्रकारची खेळणी, आपणाला याची नावही काही सांगू शकणार नाही, पण मी तुम्हाला जस्ट ग्लान्स, एक दृष्टिक्षेप आपण या खेळण्याच्या दुकानामध्ये टाकूया। लहान मुलांचे स्लीपर आहेत। सायकलवर घातलं जाणारं हेल्मेट ही या ठिकाणी मिळू शकतं। सर्कशीमध्ये आपण ज्या रिंग बघतो त्या रिंग ही या ठिकाणी आपणाला बघायला मिळतील। अनेक प्रकारचे बॉल लहान मोठ्या आकाराचे आहेत। छोट्या आकाराच्या लहान मुलांच्या सगळ्या सायकलीही या दुकानामध्ये आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी या अशा बॉक्समध्ये निरनिराळ्या आकृत्या असतात। ती मुलं लेगो असं या ठिकाणी म्हणतात त्याला। आता असंख्य पीस असतात आणि त्याच्यापासून एखादी कलाकृती तयार होते। मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून तशा प्रकारचे गेम आहेत। या सगळ्या खेळण्यांच्या किमती आपल्या भारतीय भाषेत बोलायचं झालं तर अगदी 200-300 रुपयापासून ते 4-4, 5-5 हजार रुपयापर्यंत आहेत। इथं त्या सर्व प्रकारच्या डॉल्स, बाहुल्या ज्याला म्हणतो आपण, त्या बाहुल्या आहेत। या ठिकाणी अनेक वस्तू, जरा मोठ्या बाहुल्या या ठिकाणी आहेत। पहा, इथं या 2 बाहुल्या आपणाला साधारणतः विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। असंख्य बाहुल्या होता। अशा बाहुल्या या ठिकाणी आहेत। लहान मुलांना खेळण्याचा घोडाही या ठिकाणी आहे। इथंही या बाहुल्या अनेक प्रकारामध्ये आहेत। इथल्या सर्व खेळण्यांची आपण नावही सांगू शकत नाही। अनेक प्रकारच्या वस्तू, खेळणी हे या ठिकाणी, मुखवटे आहेत, छोट्या छोट्या टॉईज आहेत, अनेक प्रकारचे चेंडू आहेत। चेंडू बॉल आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात। इथेही अनेक प्रकारचे चेंडू किंवा बॉल या ठिकाणी आहेत। ही इतकी प्रचंड खेळणी इथले पालक आपल्या मुलांच्यासाठी घेत असतात। लहान मुलांचं निरनिराळ्या प्रकारच्या किचेन आहेत। या किचन्स
या ठिकाणी लावलेले आपणाला दिसून येतात. ही निरनिराळ्या आकाराचे खेळणी किंवा ज्याला आपण बॉल म्हणतो, म्युझिक बॉल वगैरे असे या ठिकाणी आहेत. इथेही अनेक प्रकारचे चेंडू, बॉल या ठिकाणी आहेत. लहान मुलांच्या खुर्च्या इथे आहेत. लहान मुलांना त्यांना गार्डनमध्ये काम करता यावं म्हणून ही छोटी खोरी वगैरे या ठिकाणी आहेत. एक खोरं मी आपल्याला दाखवतो. हे लहान मुलांना दिलं जातं आणि ते वाळू खेळत राहतात. फुलपाखरं पकडण्यासाठी हे असं वापरलं जातं, जेणेकरून याच्यातून फुलपाखरू किंवा पाण्यातील मासे पकडण्यासाठी हे वापरलं जातं. इकडेही अनेक प्रकारच्या बाटल्या, खेळणी, हेलिकॉप्टर, त्याचप्रमाणे मोठे डंपर, JCB, वाढदिवसाच्या वेळेला वगैरे घालण्यासाठी, डोक्यामध्ये घालण्यासाठी किंवा निराळ्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूही आहेत. इथं एक मला अतिशय चांगली मूर्ती दिसली, ती म्हणजे पाहू शकता. या मूर्तीची किंमत साधारणतः 20 युरो म्हणजे आपल्या भाषेत 2000 रुपये आहे. अशा अनेक असंख्य वस्तू या इथल्या खेळण्याच्या दुकानामध्ये आहेत. इथले पालक या वस्तू त्यांच्या मुलांच्यासाठी खरेदी करत असतात. इथं ह्या कार वगैरे आहेत की जी मुलं ही खेळणी म्हणून वापरतात. ह्या कारचाही ते उपयोग करत असतात खेळण्यासाठी. आणि असंख्य प्रकारचे खेळणी या शॉपमध्ये आहेत. जवळजवळ 30 गुंठ्यामध्ये पसरलेलं हे खेळण्याचं दुकान एका जिल्हा लेवलच्या गावामध्ये आहे. हे काही मोठ्या बर्लिन किंवा फ्रँकफर्ट शहरामधलं नसून हे बॉब्लिनगेन हे जिल्हा लेवलचं गाव आहे. या जिल्हा लेवलच्या गावामध्ये एवढी प्रचंड लहान मुलांना निरनिराळ्या प्रकारच्या आकारच्या वह्या या दुकानामध्ये आहेत. पेन, पेन्सिलचे बॉक्स प्रेझेंट द्यायला एकमेकांना ते वापरतात. वह्या, फाईल्स, याचप्रमाणे त्यांच्या स्कूल बॅगसुद्धा अट्रॅक्टिव्ह असतात की जेणेकरून त्यांच्यावर निरनिराळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची चिन्ह असतात. त्या स्कूल बॅगही या ठिकाणी मिळतात. विशेषतः वह्या विविध आकारामध्ये या ठिकाणी दिसून येतात. धन्यवाद. चालू. मी या दुकानातून नातीसाठी एक खेळणं घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे एक बॉक्सही घेतलेला आहे की ज्या बॉक्समध्ये मौल्यवान वस्तू ठेवता येतील. आता मी त्यांना विनंती करतो की याचं बिल करा म्हणून. बिल bezahlen. Achso, ja. 10, 20 Minuten. Das war 50,98. मी त्यांना या दोन्ही वस्तूंचं कॅशमध्ये युरोमध्येच बिल देणार आहे. Get me.
त्यांनी ती नोट त्यांच्या मशीनमधून Mhm. चेक Nee. करून Ja, चेक it's करून okay. It's okay. घेतलेली आहे. Ja, ich bin nochmal, das passt schon, nicht schlimm. तर मी आणलेले युरो ते भारतातून आणलेले आहेत. या दोन्ही वस्तूंची किंमत 60 युरो म्हणजे 6,000 रुपये इतकी झालेली आहे. आता त्या वस्तू घेऊन मी दुकानाच्या बाहेर उभा राहतो जेणेकरून त्या दुकानाची तुम्ही एंट्री बघू शकाल. मी आणि आमचीनाथ या ठिकाणी उभे आहोत की खेळण्याचं दुकान तिनं दाखवल्याबद्दल मीरा संदीप गळवी या माझ्या मदतीचं मी आभार मानतो.